पुरो जर व्याज तुम्हाला माहित नाही तर गणित शिकून काहीच फायदा नाही. बरेच जण व्याजाने पैसे घेतात, पण हे पैसे घेणं बरोबर आहे का चुकीचं? बरेच जण म्हणतात व्याजानं आपण पैसे काढले नाही पाहिजे, बरेच जण म्हणतात आपण व्याजानं पैसे काढले पाहिजे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपण व्याजानं पैसे कशासाठी काढतो हे महत्वाचं आहे. जर आपण शिक्षणासाठी काढतोय, जर आपण शेतीसाठी काढतोय, ज्यातून आपल्याला उत्पन्न परत भेटेल, आपण व्यवसायासाठी काढतो, तर आपण व्याजानं पैसे काढले पाहिजे, कारण ते आपण परत करू शकतो नफा झाल्यावर. पण बरेच जण घर बांधण्यासाठी कर्ज काढतात, बरेच जण शौक पूर्ण करण्यासाठी कर्ज काढतात, काही जण लग्न करण्यासाठी कर्ज काढतात. तर हे आपण काढलं नाही पाहिजे. सर हे व्याज आहे तरी काय आहे आम्हाला समजून सांग. हे पहा, समजा आपण एक उदाहरण घेऊ. एका माणसाने शिक्षणासाठी 1,000 रुपये आणले, व्याजाचा दर ठरला 10%. मग एका वर्षानंतर त्याला किती रुपये परत करावे लागतील? 1,000वर 10% म्हणजे 100 रुपये. म्हणजे मुद्दल आणले 1,000 रुपये आणि व्याज झालं 100 रुपये. अशा पद्धतीने त्याला 1,100 रुपये परत करावे लागतील. चला तर व्याज म्हणजे काय, त्यात कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश असतो, त्याचं सूत्र काय, कसं काढतात पाहूया बोर्डवरती. चला तर आपण पाहणार आहे सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज. हे दर वर्षाला सारखंच आकारल्या जातं. बघा, यामध्ये पी म्हणजे प्रिन्सिपल, प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, हा कमी जास्त असू शकतो. व्याजाचा दर, कोणत्या दरानं आपण रक्कम आणली. त्यानंतर टी किंवा एन असेल. टी म्हणजे टाइम किंवा एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स, म्हणजे किती वर्षासाठी आणली, त्याला कालावधी सुद्धा म्हणतात. त्यानंतर एस आय म्हणजे सिंपल इंटरेस्ट, त्यालाच म्हणतात सरळ व्याज. अमाऊंट म्हणजे रक्कम, म्हणजे आपण शेवटी किती रुपये जमा करणार. आता आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ. बघा, मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल 15,000 रुपये एका माणसानं आणले, व्याजाचा दर म्हणजे रेट ठरला 10%चा, कालावधी 5 वर्षासाठी, 5 वर्षानंतर तो रिटर्न करणार आहे. बघा, सरळ व्याज काढायचं आपल्याला, सिंपल इंटरेस्ट किती होईल आणि रक्कम किती, रक्कम आपल्याला जमा करावं लागेल 5 वर्षानंतर. बघा, आपला फॉर्म्युला आहे सरळ व्याजाचा म्हणजे सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे पी गुणिले आर गुणिले टी. पी म्हणजे प्रिन्सिपल, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, टी म्हणजे टाइम. बघा, हे कॅल्क्युलेशन, ह्या किमती आपण टाकल्या, 15,000 गुणिले 10 गुणिले 5 ह्या किमती आपण पुट केल्या वरतून. तर हे कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर 0 कटले, हे 150 आणि हे झाले 5 10 50, दोघांचा गुणाकार केला तर 7,500 हे आलं आपलं सरळ व्याज. यानंतर रक्कम काढण्यासाठी आपण जे आपलं मुद्दल आहे त्यामध्ये व्याज अधिक करणार, म्हणजे 15,000 रुपये आपलं मुद्दल होतं, त्यामध्ये 7,500 रुपये व्याज झालं आणि अशा पद्धतीनं एकूण 22,500 रुपये आपल्याला शेवटी जमा करावे लागतात. आणि तुम्हाला पण जर सरळ व्याज समजलं असेल तर कॉमेंटमध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.